पूर्वी व्हिडिओ कॉल नव्हते, पण आता मात्र उचलला फोन की दिसला जोडीदार अशी स्थिती आहे. म्हणजे थँकफुल टू टेक्नॉलॉजी. म्हणजे भेट आणि तत्काळ संपर्क आपल्याला करता येतो. पण तरीही या नात्याला जाणीवपूर्वक समृद्ध करायचं असेल तर काही ॲक्टिव्हिटीज पण करता येतात किंवा करायला हव्या. जसं दोघांनी एकत्र बसून म्हणजे आपापल्या ठिकाणी सिनेमा किंवा वेब सिरीज बघणं, पाहताना काहीतरी गप्पा करणं, चॅट करणं, एकमेकांशी फोनवर बोलत जॉगिंगला जाणं. साधारण ज्या वेळा त्यातल्या त्यात दोघांना सोयीच्या असतील त्या दिवस म्हणजे तो एखादा आठवड्यातला जरी का होईना एक दिवस काहीतरी छंद जोपासणं, जसं पेंटिंग करणं, वाद्य वाजवणं किंवा पदार्थ करणं, योगासनं करणं, एखादी नवीन भाषा दोघांनी मिळून शिकणं, एकत्र चहा, कॉफी, जेवण घेणं इत्यादी. तर कधी चक्क कपड्यांचं कपाट आवरणं, कपड्यांना प्रेस करताना देखील एकमेकांशी आपण संवाद साधू शकतो. कारण घरच्या घरी आपण जोडीदाराला प्रत्यक्ष मदत जरी करत नसलो, म्हणजे करता येत असली, तरी असं दूर राहून करता येत नाही. मग किमान त्यावेळेला त्याच्या सोबत राहून ॲटलीस्ट त्याला त्या कामाचा कंटाळा येणार नाही, असा प्रयत्न नक्कीच करता येईल.